अखेर प्रतीक्षा संपली। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात मनमाड, नांदगाव, येवला, सटाणा, चांदवड या नगरपालिकेच्या 2 तारखेला मतदान झालं होतं। उद्या त्याची मतमोजणी आहे। मी आता उभा आहे एक मतमोजणीच्या केंद्रावर। आपण बघू शकतो का इथे कडक पोलीस बंदोबस्त आहे। कारण जो स्ट्रॉंग रूम आहे त्याला सील करण्यात आलेलं होतं आणि आता इथे जी मतमोजणीसाठी तयारी करायची होती ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। इथे टेबल लावण्यात आलेले आहे आणि इतर जी व्यवस्था आहे प्रशासनाच्या वतीने ते करण्यात येत आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शेषराव चौधरी साहेब आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया कशी मतमोजणीसाठी त्यांनी काय काय तयारी केली। सर, काय म्हणाल, किती टेबल आहे, मतमोजणीची प्रक्रिया कशी असणार? मनमाड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी मनमाड नगर परिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी माननीय श्री नितीनजी सदगीर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 9 टेबल हे मतमोजणीसाठी लावण्यात आलेले आहे। यामध्ये एक टेबल हा पोस्टल बॅलेट साठी लावण्यात आलेला आहे आणि 1 ते 8 टेबल हे वॉर्ड क्रमांक 1 ते 8च्या मतमोजणीसाठी लावण्यात आलेले आहे। साधारणतः सदरच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी एकूण 60 ते 65 वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 आणि वर्ग 4चे अधिकारी कर्मचारी नेमण्यात आलेले आहे। सदरची मतमोजणी ही उद्या सकाळी 10 वाजता साधारण चालू होईल आणि अंतिम निकाल हा दुपारी 1:30 ते पावणे 2 वाजेच्या दरम्यान मिळणं अपेक्षित आहे। सदरच्या निवडणुकीच्या शांततेमध्ये मतमोजणी पार पाडण्यासाठी माननीय विभागीय पोलीस अधिकारी तसेच माननीय पोलीस निरीक्षक मनमाड यांना देखील पोलीस बंदोबस्तासाठी मागणी करण्यात आली असून ते देखील त्यांचा पोलीस बंदोबस्त हा चोख ठेवणार आहे। एकूणच आपण बघितलं असेल तर मतमोजणी जी आहे ती उद्या होणार आहे, त्याच्यासाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे। मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी विजयी मिरवणूक काढण्यास बंदी घातलेली आहे। कारण विजयी मिरवणूक काढल्यानंतर वादविवाद होऊ शकतात, त्याच्यामुळे जिल्हा पोलीस प्रमुखांनी कोणीही विजयी मिरवणूक काढू नये असा आदेश काढलेला आहे। बबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड।